स्टुडंट्स, आज आपण एक्सपेरिमेंट नंबर 14 पाहणार आहोत, डिटर्मिनेशन ऑफ लिंकेज अँड क्रॉसओव्हर अनालिसिस. ओके, यापूर्वी मी तुम्हाला थोडीशी थेअरी रिकॉल करून देते. व्हॉट इज मीन बाय लिंकेज आणि व्हॉट इज मीन बाय क्रॉसिंग ओव्हर. ओके, व्हॉट इज मीन बाय क्रॉसिंग ओव्हर, विच ऑकर्स at which stage? It occurs during the meiosis at the pagidine stage of prophase. Okay, what is mean by crossing over? It is the exchange of genetic material between non-sister chromatid of homologous chromosome is called as क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होत असते आणि रिकॉम्बिनंट्स फॉर्म होत असतात. मग त्याच्या अपोजिट जी टर्म आहे ती आहे लिंकेज. व्हॉट इज मीन बाय लिंकेज? लिंकेज इज द टेंडन्सी ऑफ टू और मोर जीन टू इनहेरिट टुगेदर इन अ ग्रुप टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे ते इनहेरिट होत असताना ते काय होतात, ग्रुप मध्ये इनहेरिट होत असतात. त्याला आपण म्हणत असतो लिंकेज. आणि लिंकेज कधी असते, जेव्हा दोन जीन मधला डिस्टन्स हे खूप कमी असेल त्यावेळेस त्या दोन जीन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊ शकणार नाही. जेवढं डिस्टन्स कमी दोन जीन मधलं तेवढं जास्त लिंकेज, आणि जेवढं जास्त डिस्टन्स तेवढं जास्त क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर आणि लिंकेज ह्या एकमेकांना कशा टर्म होत्या, अपोजिट टर्म होत्या. तर सगळ्यात पहिले डिटेक्शन ऑफ लिंकेज कुणी दिलेलं आहे, तर सगळ्यात पहिले कुणी सांगितलं की बॅटसन अँड पनेट ऑब्झर्व इन स्वीट पी. लिंकेज सगळ्यात पहिले कुणी ऑब्झर्व केलं तर बॅटसन आणि पनेटनी स्वीट पी मध्ये केलं. त्याच्यानंतर हॅशियांनी मेस मध्ये केलं आणि मॉर्गननी ड्रॉसोफिला मध्ये डिटेक्ट केलेलं आहे. तर ड्रॉसोफिलाचं आपण पाहिलेलं आहे बघा, एक्स आणि वायचं इनहेरिटन्स जे आहे सेक्स लिंकेज मध्ये आपण ड्रॉसोफिलाचं पाहिलेलं आहे. तुमची जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे ती दॅट डिपेंड्स अपॉन द ड्रॉसोफिला. सो आय विल नॉट कव्हर देअर. एक्सपेरिमेंट नंबर बघा पुढचं, तुम्ही मॅन्युअल घेऊन बसा. स्टडी ऑन सेक्स लिंक द इनहेरिटन्स इन ड्रॉसोफिला. हे मी ऑलरेडी तुमचं कव्हर केलेलं आहे थेरी लेक्चरला. सेक्स लिंकेज मध्ये आपण हे घेतलेलं आहे. तर तिथे मी हे एक्झाम्पल ड्रॉसोफिलाचं तुम्हाला तेव्हा शिकवलेलं होतं इनहेरिटन्स मध्ये. तर एक्सरसाइज नंबर 15 ऑलरेडी कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर अजून मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या ज्या की आपण ऑलरेडी थेरी लेक्चर्सला कव्हर केल्या होत्या. तर या ठिकाणी बघा, स्टडी ऑफ सेल स्ट्रक्चर ऑलरेडी कव्हर्ड देअर इन थेरी लेक्चर्स. त्याच्यानंतर प्रॅक्टिस ऑन मायटोटिक सेल डिव्हिजन अँड प्रॅक्टिस ऑन मियोटिक सेल डिव्हिजन. आय विल प्रोव्हाइड यू एनिमेटेड व्हिडिओज ऑन मायटोसिस अँड मियोसिस and the theory, whatever the theory about the mitosis and meiosis we covered in our theory classes. Then the experiment on monohybrid we cover in practical class. Experiment on dihybrid cross we covered already in theory class before practical class before lockdown. The experiment on trihybrid cross I have made video on that. And the experiment number 8, that is the experiment on back cross and test cross. Students, it is also covered the theory. If you see in the manual, there is only theory. There is no problems on that back cross and test cross. And we have already covered in Mendel's law of inheritance मध्ये आपण back cross आणि test cross ची theory cover केलेली आहे. So I will not repeat this experiment number 8. So it is already covered before the lockdown. Okay, the experiments on epistatic gene interaction second and epistatic gene interaction third we covered in our video classes. Then the experiment on probability, I have already covered the theory of probability in theory classes, in video theory classes. So I will not repeat here the experiment number 12. Then the experiment on chi-square test, we will cover it in video classes, video practical classes. You can see it in your upcoming videos. Then today we are going to study the determination of linkage and crossing over today in today's video practical. And then the study on sex linkage inheritance in Drosophila we are already covered in video theory lecture. In sex linkage chapter we have already covered it, so I will not repeat this. Experiment number 15 and the study of model on DNA and RNA, it is already covered double helical structure of DNA and RNA in theory video class, but I will also provide the animated videos of that DNA and RNA structure to you. So
it is somewhat easy to understand the structure of DNA and RNA, which we covered in theory classes. Okay. Now today we are going to learn about what is the linkage and crossing over. I am telling you the theory of crossing over. What is meant by crossing over? The exchange of genetic material takes place between the non-sister chromatid of homologous chromosome is called as crossing over. What is meant by linkage? Linkage is the tendency of two or more genes to inherit together in a group is called as a linkage. So in today's practical, we are going to calculate the linkage percentage and crossing over percentage, the linkage value and the crossing over values. Okay, first of all, the detection of linkage is given by Batson and Punnett in SWIT-P, underline it, then Morgan in Drosophila and Hessian in maize. Okay. And the detection of first crossing over जो जे डिटेक्शन केलेला आहे ते कोणी दिलेले आहे तर मॉर्गन अँड कॅटलने दिलेले आहे. यू शुड अंडरलाइन दिस. देन ऑन पेज नंबर 85 the last one paragraph, the value of crossover or the recombinants may vary from 0 to 50%. हे सुद्धा तुम्हाला अंडरलाइन करायचं आहे फिल इन द ब्लँक साठी. क्रॉसिंग ओव्हर आणि रिकॉम्बिनंटची जी व्हॅल्यू असते ती 50% पर्यंत व्हॅरी होत असते. 0 to 50%. इट शुड नॉट बी मोर दॅन 50%. वाय इट इज सो? बिकॉज at the time of crossing over, what happened there? Out of 4 sister chromatids, only 2 chromatids take part in crossing over process. Means out of 4 there is 2 sister chromatids take part in crossing over. So out of 100 what? So 100 into 2 divided by 4, the answer is 50%. So the crossing over percentage is about 0 to 50%, or recombinants or the parental combinations formed there are the only 50% is there. Okay. Now yesterday we have studied about the chi-square test. म्हणजे आपण chi-square test मध्ये पाहिलं होतं की एखाद्या पॉप्युलेशन मध्ये F2 जनरेशन मध्ये कोणता रेशो फीड होतोय हे पाहण्यासाठी. पण ह्याच chi-square टेस्टचा अजून एक बेनिफिट असा आहे की आपल्याला माहिती आहे मोनोहायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो किती येतो सांगा बरं. मोनोहायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो, मोनोहायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो 1:1 येतो. तसंच डायहायब्रिडचा किती येत असतो? डायहायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो हा येत असतो 1:1:1:1. जर मी मला एखाद्या पॉप्युलेशन मध्ये लिंकेज आहे की नाही हे जर मला स्टडी करायचं असेल तर मी काय करणार? F1 डेव्हलप करणार. F1चा डबल F1 जर त्याच्या रेसिसिव्ह पॅरेंट सोबत काय घेणार? बॅक क्रॉस घेणार आणि येणाऱ्या पॉप्युलेशनला मी chi-square टेस्टने अनालिसिस करणार. At that time I will consider the ratio 1:1. If digenic is the character is digenic, at that time I will consider the test cross ratio 1:1:1:1. If that ratio deviate, म्हणजे जर ह्या रेशो व्यतिरिक्त तुम्हाला वेगळा काही रेशो मिळाला जसं की 4:1, 5:1 or 4:1:1:1 अशा पद्धतीने 4:1:1:4 अशा पद्धतीचे काही डेव्हिएशन जर तुम्हाला chi-square टेस्ट मध्ये हा रेशो जर फिट बसला नाही तर ऍट दॅट टाइम वी सेड दॅट जर आपली chi-square टेस्ट या ठिकाणी सिग्निफिकंट आली. हे बघा आपला रेशो फिट बसण्यासाठी मी काय सांगितलं होतं? द chi-square टेस्ट शुड बी नॉन सिग्निफिकंट. आणि जर कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही जर सिग्निफिकंट आली आपली chi-square टेस्ट तर आपला रेशो डेव्हिएट होणार. म्हणजे चुकीचा रेशो आपण कन्सिडर केलाय, आपला हायपोथेसिस चुकीचा आहे असं येणार. म्हणजेच त्या पॉप्युलेशन मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ लिंकेज. और इन अदर लँग्वेज वी कॅन से इफ देयर इज अ जर आपण F2 पॉप्युलेशन स्क्रीन केलं आणि आपला रेशो 9:3:3:1 ला फिट नाही बसला आणि आपली chi-square टेस्ट जर सिग्निफिकंट आली ऍट दॅट टाइम तर आपण काय म्हणू शकतो? देयर इज अ प्रेझेन्स ऑफ लिंकेज rather than that of the crossing over. म्हणजे रिकॉम्बिनंट्स त्या ठिकाणी तुम्हाला कमी मिळतील आणि पॅरेंटल टाइप काय मिळणार आहे? जास्त मिळणार आहे. ही थेरी आपण ऑलरेडी कव्हर केली आहे. आणि डिटेक्शन ऑफ लिंकेज बाय टेस्ट क्रॉस मेथड आणि बाय सेल्फ पॉलिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल हेट्रोझायगस हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. म्हणजे 1:1:1 हा टेस्ट क्रॉस रेशो पण डेव्हिएट होईल
आणि 9:3:3:1 पण हा रेशो डेव्हिएट होईल म्हणजे बदलला, त्यात फिट नाही झालं पॉप्युलेशन, तर आपण काय म्हणत असतो, देअर इज अ प्रेझेन्स ऑफ लिंकेज आहे असं म्हणत असतो. त्यानंतर आता क्रॉसिंग ओव्हरची जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची असेल, क्रॉसिंग ओव्हर फ्रिक्वेन्सी ही, इट इज नॉट क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज, इट इज अ क्रॉसिंग ओव्हर फ्रिक्वेन्सी %. फ्रिक्वेन्सी %. The crossing over frequency % चा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ रिकॉम्बिनंट डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी. त्याच्यानंतर लिंकेज पर्सेंटेज तुम्ही कसं काढू शकता, पॅरेंटल कॉम्बिनेशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी. लिंकेज व्हॅल्यू बाय इमर्सन मेथड फॉर्म्युला एक आहे बघा, तुम्ही नोट्स मध्ये पाहिला तर एंड क्लासेस मायनस मिडल क्लासेस डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन. अँड द लास्ट वन इज द क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यू. आता वन बाय वन आपण सॉल्व्ह करत जाऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हाऊ आय एम युजिंग दॅट ऑल फॉर्म्युलेज इन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. ओके, मी हे फॉर्म्युलेज एका साईडला ठेवते म्हणजे तुम्हाला मी कोणता फॉर्म्युला कसा वापरते आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर पहिला प्रॉब्लेम बघा यातला. त्यानंतर क्रोमोझोम मॅपिंग सुद्धा आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे आपल्या थेरी लेक्चरला, ज्याच्यामध्ये 3 पॉइंट टेस्ट क्रॉस मेथड मी घेतली होती. त्याच्यानंतर क्रोमोझोम मॅपिंगचे डेफिनेशन, क्रोमोझोम मॅप म्हणजे काय, क्रोमोझोम मॅपिंग म्हणजे काय, ह्या डेफिनेशन्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाच्या आहेत, त्याला अंडरलाईन करून ठेवा. त्यानंतर आता आपण पहिला प्रॉब्लेम यातला सॉल्व्ह करणार आहोत. पेज नंबर 88 काढा. ठीक आहे, तर कॅल्क्युलेशन ऑफ लिंकेज फ्रॉम F2 डेटा. तर ह्या मेथड सुद्धा फार महत्वाच्या आहेत. फॉलोइंग मेथड्स आर युज्ड टू कॅल्क्युलेट द लिंकेज फ्रॉम F2 डेटा. इमर्सन ऍडिटिव्ह मेथड, इमर्स प्रोडक्ट रेशो मेथड, स्क्वेअर रूट मेथड आणि मॅक्सिमम लाईकलीहुड मेथड. ह्या 4 मेथड इंग्लिश करा म्हणून एक्झाम मध्ये विचारतात. यू शुड स्टार इट द मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ लिंकेज फ्रॉम F2 डेटा. ओके, नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑन इमर्सन्स ऍडिटिव्ह मेथड. ओके, तर इमर्सन ऍडिटिव्ह मेथड आपण कधी वापरत असतो, तर ज्या वेळेस आपल्याला लिंकेज व्हॅल्यू काढायची असते. ठीक आहे, ज्यावेळेस आपल्याला लिंकेज व्हॅल्यू काढायची आहे, लिंकेज व्हॅल्यू ही ऑलवेज इंडिकेटेड बाय पी. ओके, मग त्यांनी लिंकेज व्हॅल्यू ज्यावेळेस आपल्याला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये काढायची असते त्यावेळेस त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे, पी स्क्वेअर इज इक्वल टू एंड क्लासेस मायनस मिडल क्लासेस डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी. ओके, तर हा झाला पी स्क्वेअरचा फॉर्म्युला. वी हॅव टू कॅल्क्युलेट द लिंकेज इज इक्वल टू पी. म्हणजे लिंकेज व्हॅल्यू म्हणजे काय आहे, linkage value. We have to calculate the linkage value. Which one is the P? So we have to take the under root of P square. Then we get the linkage value. तर आता या ठिकाणी एंड क्लासेस म्हणजे काय, तर पॅरेंटल क्लासेस जे असतात म्हणजे होमोझायगस डॉमिनंट आणि होमोझायगस रेसेसिव्ह, हे जे आपण क्रॉसिंग साठी वापरत असतो, म्हणजे जे पॅरेंटल कॉम्बिनेशन्स आहेत त्याला आपण म्हणत असतो एंड क्लासेस. आणि मिडल क्लासेस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर जे काही मिडल क्लासेस बनणार आहेत त्याला आपण म्हणत असतो रिकॉम्बिनंट्स किंवा मिडल क्लासेस म्हणत असतो. जसं की समजा मी राऊंड आणि येल्लो मध्ये क्रॉस घेतला, राऊंड अँड येल्लो, दॅट क्रॉस विथ रेसेसिव्ह, दॅट इज हिअर इज राऊंड अँड येल्लो अँड रिंकल अँड ग्रीन. ओके, नाउ दीज क्लासेस आर द पॅरेंटल वन. If intermediate classes like capital R and small y there in F2 population, म्हणजे राऊंड ग्रीन याच्यामध्ये काय झालेलं आहे रे, क्रॉसिंग ओव्हर झाली म्हणून असा इंटरमिजिएट क्लास आपल्याला पाहिला, राऊंड ग्रीन असेल किंवा आपण म्हणू शकतो रिंकल येल्लो असेल. तर हे 2 क्लासेस कसे असणार आहेत, इंटरमिजिएट असणार आहेत त्यांना. तर हे जे क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतरचे जे क्लासेस असतात त्याला आपण रिकॉम्बिनंट्स म्हणत असतो. पॅरेंटल म्हणजे होमोझायगस डॉमिनंट आणि होमोझायगस रेसेसिव्ह जे आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, पॅरेंटल क्लासेस म्हणत असतो. समजलं? तर आता याच्यावरचा पहिला प्रॉब्लेम बघा आता काय दिलेलं आहे. बाय युजिंग इमर्सन मेथड आपल्याला काय दिलेलं आहे बघा. तर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, in certain F2 population shows following frequencies, calculate the linkage and crossing over values. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यूज आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. डेटा गिवन मध्ये आपल्याला दिलेला आहे, गिवन AB इज इक्वल टू दिलेला आहे 357.
त्याच्यानंतर आपल्याला कॅपिटल ए स्मॉल बी दिलेलं आहे 37, स्मॉल ए कॅपिटल बी दिलेलं जे आहे ते आहे 33 आणि स्मॉल ए स्मॉल बी जे दिलेलं आहे ते 94 आणि टोटल पॉप्युलेशन दिलेलं आहे 521. and we have to calculate the linkage and crossing over value. Linkage and crossing over value is equal to what? Okay, we have to use the formula by inversion additive method. So what are the n classes here? n classes म्हणजे parental classes, म्हणजे homozygous dominant आणि homozygous recessive, हे झाले तुमचे n classes. So the formula is p square is equal to e minus m divided by n, total population. What are the n classes here? 357 plus 94. Okay, it should be minus from, and the recombinant classes, see here, here is crossing over takes place between small b is coming with capital A, so there is a crossing over takes place between, so these two are the recombinant classes or the middle classes. Here 37 plus 33 divided by total population is 521. Now we get 357 plus 94. What we get? That is 451 minus 37 plus 33. What we get? That is 70 divided by 521. We have to subtract this. 451 minus 70 is equal to 381 divided by 521, and the answer is divided by 521, and our answer is 0.731. but this whole आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे आपली ही p स्क्वेअर बरोबर आलेली आहे. ओके, p स्क्वेअर इज इक्वल टू 0.731. we have to take for p. आपल्याला जर p कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. ओके, द स्क्वेअर रूट ऑफ 0.731 याचं स्क्वेअर रूट घेतलं तर किती आलेलं आहे हे 0.854. म्हणजे आपली लिंकेज व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 0.854. What we get here, that is the linkage value. ही आपल्याला मिळालेली आहे linkage value. ठीक आहे. Now we have to calculate the crossing over value. Crossing over value is equal to 1 minus p. It is always 1 minus p. So 1 minus 0.854 is equal to 1 minus 0.854. The answer is 0.146. ओके, आता आपल्याला मिळालेले क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यू पण मिळाली आणि आपल्याला लिंकेज व्हॅल्यू पण मिळाली. जर आपल्याला याच्यावरून लिंकेज पर्सेंटेज जर काढायचं असेल तर सिंपली हे जे तुमची लिंकेज व्हॅल्यू आलेली आहे, लिंकेज पर्सेंटेज जर आपल्याला काढायचं असेल तर लिंकेज व्हॅल्यू गुणिले 100. आपलं लिंकेज व्हॅल्यू किती आली आहे 0.854 into 100. इट इज अबाउट 85.4%. तसेच क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल, क्रॉसिंग ओव्हर पर्सेंट इज इक्वल टू क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यू into 100. सो क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यू किती आलेली आहे 0.146 into 100 इज इक्वल टू 14.6%. कळाला हा प्रॉब्लेम? अतिशय सोपा आहे. आपल्याला डेटा दिला होता, पॅरेंटल कॉम्बिनेशन, मिडल कॉम्बिनेशन्स माहिती आहे आणि आपल्याला काढायचं होतं क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यू आणि लिंकेज व्हॅल्यू. तर पी स्क्वेअरचा फॉर्म्युला इमर्सनने दिलेला आहे e मायनस m डिवायडेड बाय n. ई म्हणजे पॅरेंटल क्लासेस, मिडल क्लासेस डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन. ही जी व्हॅल्यू आलेली आहे पी स्क्वेअरची आलेली आहे. इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, ही व्हॅल्यू म्हणजे लिंकेज व्हॅल्यू नव्हे. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती पी स्क्वेअरची आलेली आहे. आपल्याला पाहिजे पी ची व्हॅल्यू. सो वी हॅव टू टेक द स्क्वेअर रूट ऑफ दिस नंबर. ठीक आहे, मग या ठिकाणी याचा पण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला लिंकेज व्हॅल्यू मिळणार आहे आणि ह्या लिंकेज
लिंकेज व्हॅल्यूला जर तुम्ही 100 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं लिंकेज पर्सेंटेज मिळते. मग ही लिंकेज व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 1 मधून मायनस करणार आहात त्यावेळेस तुम्हाला क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यू मिळणार आहे. आणि ह्या व्हॅल्यूला क्रॉसिंग ओव्हर व्हॅल्यूला जेव्हा तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करता त्यावेळेस ते तुम्हाला मिळत असते ते क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज मिळत असते. कळालं? यात काही अडचण या प्रॉब्लेम मध्ये? खूपच सोपा प्रॉब्लेम आहे. ओके, नाउ हे मी आता रब करते. नाउ वी गो फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा पुढे कोणता प्रॉब्लेम दिलेला आहे. पेज नंबर 89 वर बघा. अन इंडिव्हिज्युअल फॉर द जीन small cd is crossed with the wild type and the F1 is back crossed with the double recessive parent. The appearance of the offspring is given. Okay. तर आपल्याला कॅल्क्युलेट द स्ट्रेंथ ऑफ लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर बिटवीन स्मॉल सी अँड टी. आता क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, नंबर ऑफ रिकॉम्बिनंट्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेन. तर आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. पॅरेंटल टाइप दिलेला आहे प्लस दॅट इज पॅरेंटल टाइप 903 आणि सीडी दिलेला आहे आपल्याला 897. त्याच्यानंतर प्लस स्मॉल डी हे दिलेलं आहे 98 आणि सी प्लस हे दिलेलं आहे 102. म्हणजे हे दोन झाले रिकॉम्बिनंट आणि हे दोन झालेले आहेत ते पॅरेंटल झालेले आहेत. आता बघा याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलंय त्यांनी, लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर काढायला सांगितलंय. स्ट्रेंथ ऑफ लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे. यू कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट द कॅल्क्युलेट द लिंकेज. म्हणजे क्रॉसिंग ओव्हरचं जर पर्सेंटेज 100% मधून जर मायनस केलं तर उरलेलं काय असणार आहे लिंकेज. आणि लिंकेजची व्हॅल्यू जर क्रॉसिंग ओव्हर मधून म्हणजे 100 मधून वजा केली तर क्रॉसिंग ओव्हर. हा प्रॉब्लेम तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकता. बघा आपण सॉल्व्ह करून बघूया. आता या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ रिकॉम्बिनंट्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी इंटू 100. या ठिकाणी इंटू 100 करायचं राहिलंय. ठीक आहे. तर नंबर ऑफ रिकॉम्बिनंट्स 98 प्लस 102 डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी. आता बघा करा याचं कॅल्क्युलेशन. टोटल किती येते सांगा मला. 903 अधिक 897 अधिक 98 अधिक 102 वी गेट 2000. ओके, 2000 इज द आन्सर. आणि 98 अधिक 102 किती येतात हे. 102 अधिक 98 200 येतात डिवाइडेड बाय 2000 इंटू 100. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 10% आलं. आता हे झालं क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज. इफ दॅट क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज यू हॅव सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 100. आता रिमेनिंग जीन मध्ये तर लिंकेज असणार आहे. जर 10% मध्ये क्रॉसिंग ओव्हर असेल तर सो द लिंकेज पर्सेंट इज इक्वल टू 100 मायनस 10 इज इक्वल टू 90%. म्हणजे ह्या पॉप्युलेशन मध्ये 90% हे काय आहे लिंकेज आहे आणि 10% काय आहे क्रॉसिंग ओव्हर. आता हाच प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने कसा सोडवता येते बघा. लिंकेज पर्सेंटेज सुद्धा आपल्याला काय करता येते कॅल्क्युलेट करता येते. लिंकेज पर्सेंट इज इक्वल टू पॅरेंटल कॉम्बिनेशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी. ओके. आणि पॅरेंटल कॉम्बिनेशन 903 अधिक 897 डिवाइडेड बाय 2000. आता हे 9 3 10 हातच्याले 1 10 हातच्याले 1 9 9 18 1 1 1 1 0 कटला 92 18 1 2 0 0.9 इंटू 100 किती आलं का 90%. लिंकेज पर्सेंटेज म्हणजे तुम्ही आधी क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज वरून लिंकेज पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकता किंवा लिंकेज पर्सेंटेज वरून क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकता. मग लिंकेज पर्सेंटेज तुम्हाला मिळालं. ठीक आहे. तसंच क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज इज इक्वल टू 100 मायनस लिंकेज पर्सेंटेज जे की आपला 90% आलं उत्तर दोन्ही पद्धतीने सेम. ठीक आहे.
म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्ही बाय 2 मेथड्स म्हणजे एक लिंकेज पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून त्याच्यावरून क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज काढू शकता किंवा क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, लिंकेज पर्सेंटेज काढू शकता. त्यानंतर बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम, परत एक प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेला. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार नाहीये. हे कोएफिशियंट ऑफ कोइन्सिडन्स वर प्रॉब्लेम विचारत नाही, तरी पण तुमच्या तो फॉर्म्युला लक्षात असू द्या. नाउ यू हॅव सम एक्सरसाइज टू सॉल्व ॲट अ होम. ठीक आहे, बघा पहिला प्रॉब्लेम एक सोडवायचा आहे तुम्हाला. प्रॉब्लेम नंबर 1, यू हॅव टू पेज नंबर 90 वरचं प्रॉब्लेम नंबर 1 आणि प्रॉब्लेम नंबर 3 तुम्हाला घरी सोडवायचा आहे. खूप सोपा प्रॉब्लेम आहे बघा. इमर्सन मेथडचा पहिला प्रॉब्लेम आहे आणि तिसरा प्रॉब्लेम मध्ये त्यांनी तुम्हाला डायरेक्ट विचारलंय व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिंकेज. ओके, लिंकेजचं पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्टली माहिती आहे. लिंकेज पर्सेंटेज इज इक्वल टू पॅरेंटल कॉम्बिनेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी इंटू 100. पॅरेंटल कॉम्बिनेशन दिलेले आहेत या ठिकाणी 387 पर्पल राऊंड आणि 397. पॅरेंटल कॉम्बिनेशन मध्ये बघा व्यवस्थित इन F2 ओके द एन क्लासेस जे असतात ते पॅरेंटल कॉम्बिनेशन म्हणजे 4831 प्लस 1339 हे झालं तुमचं पॅरेंटल कॉम्बिनेशन आणि सगळ्या पॉप्युलेशनची समेशन घ्या, ते होईल तुमचं टोटल पॉप्युलेशन. पॅरेंटल कॉम्बिनेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी इंटू 100 हे येईल तुमचं लिंकेज पर्सेंटेजची व्हॅल्यू. आणि ऍडिशनल तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज इज इक्वल टू 100 मायनस लिंकेज पर्सेंटेज, ती येईल तुमची क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज. ओके, हे जे दोन प्रॉब्लेम आहेत हे दोन प्रॉब्लेम आपण नाही कव्हर करू शकणार आहे. तर तुम्हाला असाइनमेंटसाठी फर्स्ट आणि थर्ड हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे जो की ओनली फॉर्म्युलीजवर डिपेंड आहे. ओके, इफ एनीवन हॅव्हिंग एनी डिफिकल्टी देन कॉन्टॅक्ट मी. ओनली सम ऑफ द गर्ल्स giving a reply about solving problem to me. None of the boy give me a reply about solving all the exercises or not sending me any assignment on a WhatsApp group. So you should complete it in proper way. I am keeping your record about your submissions, so take it seriously. ठीक आहे, मुलांनाही सांगते की तुम्ही ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. व्यवस्थित सॉल्व्ह करा प्रॉब्लेम्स आणि मला त्या पद्धतीचे रिप्लाय देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर यात काही अडचण नसावी तर तुम्ही हे एक्सरसाइज कंप्लीट करा. नेक्स्ट एक्सरसाइज ऑलरेडी आपली कव्हर झालेली आहे 15 नंबरची आणि DNA RNA स्ट्रक्चरचं तुम्हाला मी अगेन काही अॅनिमेटेड व्हिडिओ सेंड करते मायटोसिस मियोसिसचे, ते तुम्ही पाहून घ्या. हा आपला प्रॉब्लेमचा हा शेवटचा पार्ट होता. या ठिकाणी आपला आता सिलेबस ओव्हर होतोय. व्यवस्थित प्रॉब्लेम्स कडे लक्ष द्या, व्यवस्थित थेरी वाचा. यामध्ये DNA RNAचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनच्या मेथड्स, डिटेक्शन ऑफ लिंकेज, मायटोसिस मियोसिस, सेल स्ट्रक्चर, मेंडलचे लॉ, त्याच्यानंतर बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस रेशो, हे याच्यावर काय स्क्वेअर टेस्ट, प्रोबॅबिलिटी, क्रोमोझोम मॅपिंग, याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिकलला थेअरीसाठी विचारतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल. थँक्यू.